अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाचा आजचा 16वा दिवस आहे। महाराष्ट्र सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत लाटणी मोर्चा काढत निषेध व्यक्त केलाय। या आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। नागपूर अधिवेशनात दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविकांच्या मध्ये तीव्र नाराजी आहे। आमच्या आंदोलनाचा संपाचा 16वा दिवस आहे, तरी शासनाने काही आमची दखल घेतलेली नाही। नागपूर अधिवेशन मध्ये सुद्धा आमच्या मानधनवाढीचा कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आम्ही हा संप आज 16 दिवस झाले चालू ठेवलेला आहे। जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमची अंगणवाडी उघडणार नाही, अंगणवाडीची चावी कोणालाही देणार नाही आणि आम्ही हा संप या ठिकाणी असाच चालू ठेवणार आहे। शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर या ठिकाणी आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे। त्यानुसार आम्ही आंदोलन करणार आहे। आम्ही मागच्या शुक्रवारी या ठिकाणी भजन आंदोलन केलेलं आहे, आमचा थाळीनाद झालेला आहे। आज या ठिकाणी आम्ही लाटणी मोर्चा ठेवलेला आहे, कारण हे जे सरकार आहे हे आंधळं, बहिरं आणि मूक सरकार आहे। ह्या सरकारला जाग करण्यासाठी आहे आज या ठिकाणी, कारण ताट आणि चमच्याचा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांना जाग करण्यासाठी लाटणं या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि लाटणं मोर्चा आयोजित केलेला आहे। याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करणार आहे, आम्ही कॅन्डल मार्च सुद्धा काढणार आहे, आम्ही तिरडी मोर्चा काढू। नुसते आम्ही तिरडी अशी पुढे घेऊन बसणार नाही, तर आम्ही ती चौघाच्या खांद्यावर घेऊन आम्ही या ठिकाणी सांगली मधून या सरकारची रॅली काढू, असंही मी या ठिकाणी सांगते आणि थांबते। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।